अलिबाग जवळच्या वर्सोली समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राचा मराठी महोत्सवाला सुरुवात झाली आहे। हा महोत्सव 5 दिवस सुरू राहणार आहे। वर्सोली बीच फेस्टिवल मधील कलाकृती आकर्षणाचा भाग ठरत आहे। अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले। टुडेज यूथ सोशल फाउंडेशनने याचे आयोजन केले। पुढील काही वर्षात हा महोत्सव अलिबागची ओळख ठरेल असे प्रवीण तरडे यांनी यावेळी बोलताना सांगितले। अलिबागची ओळख जगभर नेण्याचा प्रयत्न त्यांच्या या सामाजिक कार्यातून करतायत। घरात स्वप्नील ज्यावेळी मला बोलला की आमच्या संस्थेचं आमचं उद्दिष्ट आहे सॅनिटरी पॅड्स काही हजार महिलांपर्यंत, विशेष करून आदिवासी पाड्यांमध्ये त्या महिलांपर्यंत ते पोहोचवण्याचं हा खूप वेगळा उपक्रम आहे। म्हणजे या उपक्रमाचं जगभरातून खरं तर कौतुक झालं पाहिजे की अलिबाग मधील तरुण इतकं पुढे जाऊन हा विचार करतायत। अनेक किल्ल्यांची साफसफाई असेल, तरुणांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ल्यांच्या माध्यमातून साम्राज्य उभं केलं त्या साम्राज्याची महती या पद्धतीनं पोहोचवणं या ग्रुपच्या माध्यमातून केलं जातं। आज पहिलाच दिवस आहे महोत्सवाचा आणि गर्दी त्याला वाढतीये, हळूहळू सर्वजण येत आहेत। पुढच्या 2-3 दिवसात खूप मोठा विषय असेल सरकारकडनं। आता तर काय कोकणाचं काय बोलायचं, तुमच्याकडे 4-4, 5-5 मंत्री आता आलेले आहेत। इथले स्वतः आमदार पण हे सरकारमधले आहेत। महेंद्र दळवी साहेब, आमचे खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी। माझ्या चित्रपटात पण त्यांचा उल्लेख आहे धर्मवीर भाग 2 मध्ये। त्यामुळं सगळ्यांनी आता त्या पद्धतीने प्रयत्न करावेत आणि कालांतरानं परदेशातून सुद्धा पाहुणे, विशेष करून समुद्र किनारी जो महोत्सव साजरा केला जातो त्या महोत्सवाची ख्याती ही जगभर मोठी काय सांगतो। कारण जगभरातले जे मोठे फेस्टिवल होतात ते समुद्र किनारी साजरे होतात, कारण त्याचं आकर्षण असेल आणि येणे जाण्याचे मार्ग मुंबईवरून हे खूप जवळचं असल्यामुळे। त्यामुळे पुन्हा एकदा स्वप्नील, तुझ्या संपूर्ण तरुण ग्रुपला माझ्याकडनं खूप शुभेच्छा। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।